लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे सखी ही गौतम काकाला म्हणत असते, काका आम्ही सगळे कामत जर त्या कबीरच्या विरोधात आहोत तर तू सुद्धा कामत आहेस, त्यामुळे तू सुद्धा आमच्या सगळ्यांच्या सोबत असायला हवंस. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे नंदामावशी सखीला म्हणते, सखी बाळा शांत हो. अगं त्या मनस्विनीसारखी आणि कबीरसारखी लोक ह्या जगात असतातच ग. त्याबरोबर मग आता लगेचच मीनाक्षी काकू पुरुषोत्तम काका म्हणायला लागतात की सखी तू त्या कबीरला सुनावलंस ना ते चांगलंच केलं. त्याबरोबर मग आता लगेचच उर्मिला म्हणते, हो ना खरंच. आणि सखी तुला खरं सांगू का, गौतमसुद्धा त्या कबीरला मदत करतोय हे मला आवडत नाही आहे. तशी लगेचच मीनाक्षी आणि पुरुषोत्तम म्हणतो, हो पण ते काहीही असलं तरी या सगळ्यात सखी तुला माहिती आहे का चांगली गोष्ट कुठली आहे? तर चांगली गोष्ट ही आहे की तुझ्याबरोबर तुझी आई आहे आणि तुझी आई तुला साथ देते, कळतंय का? त्याबरोबर मग लगेचच आता इकडे नंदा मावशी म्हणू लागते की हो हे अगदी बरोबर आहे, पण दुर्दैव बी हाय माझ्या नातीचं की तिला मनस्विनीसारखी मावशी घावली. काय बरोबर बोलायला आहे ना हो म्या तेजुडे. आता खरं तर नंदा मावशी मुद्दामूनच मनस्विनीला असं बोलत असते. त्यावेळी मग मनस्विनी म्हणते, मावशी अगं प्लीज, त्रास होतो गं माझ्या मुलीला त्या नावामुळे, नको ना उगाच ते नाव घेऊस. त्यावेळी मग आता लगेचच सखी म्हणत असते की आतापर्यंत मला खूप फसवलं मनस्विनी मावशीने, पण आता नाही, आता बास. आता ना मी सगळ्याचा शेवट करायचं ठरवलं आहे. आई उद्या मदर्स डे आहे. मदर्स डेच्या दिवशी मी माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर कायमस्वरूपीची करून टाकणार आहे आणि सगळं काही तुला देऊन टाकणार आहे. त्याबरोबर हे ऐकून पुरुषोत्तम म्हणतो, अरे वा सखी ही तर चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. तर गौतम काका म्हणत असतो, सखी अगं काय बोलतेस हे, आपल्याकडे अजूनही 1 महिना शिल्लक आहे ना? मग त्यावर सखी म्हणत असते, हो आहे ना काका महिना शिल्लक, पण आता मला महिनाभर थांबायचं नाही आहे, मला माझ्या आईच्या नावे सगळं करून मोकळं व्हायचं आहे बास. त्याबरोबर मग मात्र आता त्या ठिकाणी वकील साहेब येतात. पुरुषोत्तम काका वकिलाला विचारतो, वकील साहेब तुम्ही इकडे काय करताय? त्यावर सखी म्हणते, काका अरे मीच बोलावलं. नाही म्हणजे आता सगळं काही आईच्या नावे करायचं आहे असं म्हटलं आहे तर मग त्यासाठीचे पेपर्ससुद्धा बनवावे लागतील ना, म्हणून मीच त्यांना पेपर बनवण्यासाठी इकडे बोलवलेलं आहे. त्याबरोबर हे ऐकून पुरुषोत्तम काका म्हणतो, अच्छा तर मनस्विनी नाटक करते. सखी अगं कशाला हे सगळं? तर सखी तिच्या हातावर हात ठेवतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो गौतम काका आहे तो कबीरला कॉल करतो आणि सांगत असतो की कबीर अरे तुला माहिती आहे का इकडे काय चाललं आहे ते? अरे सखी सगळी संपत्ती त्या मनस्विनीच्या नावावर करायला चालली. त्यावर गौतम काकाला कबीर म्हणतो, हो मग ही चांगली गोष्ट आहे ना, करू देत की. त्यावर गौतम काका म्हणतो, कबीर अरे तू काय बोलतोयस, तुला तरी कळतं आहे का? जर सखीने सगळी संपत्ती त्या मनस्विनीच्या नावावर केली ना तर मनस्विनी पुन्हा तिचे रंग दाखवायला लागेल. कबीर म्हणतो, हो माहिती आहे मला आणि तेच तर हवं आहे ना मला. मग तेव्हा तरी कुठे जाऊन सखी मॅडमचे डोळे उघडतील की मी त्यांना एवढे दिवस जे सांगत होतो ते खरं होतं. शेवटी एकदा का संपत्ती मिळाली की मनस्विनी तिचे रंग दाखवेलच. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, आणि जर नाही दाखवले तिने रंग, पेशन्स ठेवले तर? त्यावर कबीर म्हणतो, जर नाही दाखवले तिने रंग तर मग मला काहीतरी करावं लागेल. काका म्हणतो, पण कबीर या सगळ्यामध्ये ना खूप मोठी रिस्क आहे. अरे सखीची सगळी प्रॉपर्टी, तिचं वैभव, तिचे हक्क सगळं काही त्या मनस्विनीकडे जाईल, मग काय करायचं आपण? त्यावर कबीर म्हणतो, नका काळजी करू, काहीही असं होणार नाही आहे. सखीची प्रॉपर्टी, सखीचे हक्क, तिचं वैभव तिच्याच जवळ राहील कायमस्वरूपी. त्याबरोबर पुढे आता कबीर म्हणत असतो, काळजी करू नका आम्ही आहे ना. गौतम काका म्हणतो, आता राघवदादाचं यावर्षी 12वं श्राद्ध येईल. मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की यावर्षी असा काहीतरी चमत्कार घडू देत की मनस्विनीचं सगळं सत्य सखीच्या समोर येऊ दे आणि तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळू दे रे बाबा. त्यावर कबीर म्हणतो, नक्की मिळेल काका, काळजी करू नका. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखी वकील साहेबांना सांगत असते, तर वकील साहेब मला माझी नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावे करायची आहे. संपूर्ण कामत एम्पायर मला माझ्या आईच्या नावे द्यायचं आहे करून, तर त्यासाठीचे पेपर्स बनवून हवेत मला. त्याबरोबर मग लगेचच आता वकील साहेब म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, मी उद्या येताना पेपर्सच बनवून घेऊन येईन.
मग तर झालं ना. त्याबरोबर मग लगेचच सखी म्हणते, हो उद्या तुम्ही पेपर बनवून घेऊन या. त्यानंतर मग सखी म्हणत असते की उद्या सगळं व्यवस्थित होईल. त्यावर आता वकील साहेब म्हणतात, याही वर्षी आपण राघव कामत सरांचं 12वं श्राद्ध करणार असूच ना. त्यावर सखी होकार देते. त्याबरोबर मग मावशी म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का, राघव कधी आपल्यातनं गेलाच नाही म्हणजे असं म्हणतात, प्रार्थना केली ना की गेलेला माणूस बी परत येतोय. त्यावर सखी म्हणते, मावशी आई असं नसतं. प्रार्थना केल्याने फक्त मनाला शांती समाधान मिळू शकतं, पण प्रार्थना केल्याने गेलेला माणूस परत येत असता तर आणखीन काय हवं होतं गं. पण यावर्षी मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की बाबांचं श्राद्ध करायला माझी आई माझ्याबरोबर असणार आहे. तर इकडे कबीर हा जेवायला येऊन बसलेला असतो. मेड येते आणि त्याला जेवण देताना म्हणत असते, दादा डाळ गरम करायला ठेवली आहे. कबीर म्हणतो ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर ही त्यांचा फॅमिली फोटो बघत असते. त्या फोटोमधल्या देवदत्तला बघून ती हळवी होत असते. त्यावेळी कबीर तिकडे येतो आणि तिच्या पायांजवळ बसतो आणि डोकं तिच्या मांडीवरती ठेवतो. त्याबरोबर मग लगेचच आता राजलक्ष्मी त्याच्या डोक्यावरती हात ठेवते, हात फिरवते आणि म्हणत असते की मला खूप वाईट वाटतं की मी माझ्या मुलासाठी काहीही करू शकले नाही. तू तुझं ध्येय विसरलास, तुझ्या आतली धगधगणारी आग तू कायमची नष्ट करून टाकलीस. पण मी तसं नाही करू शकत, कारण काहीही झालेलं असलं तरी तो माझा मुलगा होता, माझ्या रक्तामासाचा माझा गोळा होता आणि मी त्याला गमावलं आहे. त्याच्या श्राद्धाच्या दिवशी सगळेच जण अश्रू ढाळतात आणि दुःख व्यक्त करतात, पण मी कधीच घडलेली घटना नाही विसरू शकणार. माझ्या लक्षात कायमच ते सगळं राहणार आहे. मी कधीच नाही विसरणार. माझ्या मुलाला आपण न्याय नाही मिळवून देऊ शकलो, आपण काहीच नाही करू शकलो त्याच्यासाठी. त्यावर मग आता कान्हा म्हणतो, नाही मा, यावर्षी जे घडलेलं नाही ते घडणार. यावर्षी मी मनस्विनीच्या खोटारडेपणाचा मुखवटा सखीसमोर फाडणार आणि तिला रस्त्यावर सुद्धा आणणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखी म्हणत असते की मला सगळी संपत्ती माझ्या आईला द्यायची. तर इकडे कबीर म्हणत असतो, आणि माझी पूर्ण खात्री आहे ह्या सगळ्यामध्ये मला तुम्ही साथ द्याल आणि आपले साईबाबा मार्ग दाखवतील. साईबाबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. जेवढं झालं तेवढं आता खूप झालं. आता त्या मनस्विनीला मी चांगली अद्दल घडवतो की नाही ते तुम्ही बघालच. तर दुसऱ्या बाजूला एक स्त्री तिच्या बाळाला झोपवत असते आणि आता ती विचारत असते, काय झालं, का रडते, का 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 कुणी माझ्या बाळाला. पण आता ती मुलगी रडण्याची काही थांबतच नसते. ती खूप जोरजोरात रडत असते. तिची आई तिला झोका देत असते आणि म्हणत असते, झोप ना, झोप बाळा, झोप. काय काय होतं आहे तुला. ओ झोप झोप ग, झोप राणी झोप. इतक्यात आता भाजी करपल्याचा तिला वास येतो. ती म्हणते, अरे भाजी करपली वाटतं. ए बाळा झोप गं तू, मला भाजी बघू दे बरं. आणि मग ती भाजी बघायला जाते. आता ते एवढंसं बाळ रडत असतं त्या झोक्यात आणि तिची आई मात्र कामात व्यस्त होते, तिला वेळ नसतो. इकडे आता जोराजोरात घंटानाद होतो साईबाबांच्या तिथे आणि घंटानाद होत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जोरजोरात वारा येत असतो आणि आता तेजस्विनीच्या हातामध्ये ती दोरी आलेली असते. आता तेजस्विनीच्या हातात दोरी आल्यानंतर तेजस्विनी त्या दोरीने आता त्या बाळाला हळूहळू झोका देऊ लागते आणि आता हे सगळं काही ती बाई बघत असते. बाळ रडत असतं, बाळ काही गप्प बसत नसतं. पण मग तेजस्विनीने 5 मिनटं झोका दिल्यानंतर बाळ आपोआपच शांत होतं आणि शांत मायेने झोपून जातं. आता ते बाळ झोपल्यावर त्याच्या आईला खरंच खूप अप्रूप वाटतं तेजस्विनीने बाळाला झोपवल्याचं. त्यानंतर मग आता ती विचारत असते, तुम्ही उठलात, तुम्हाला जाग आली. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती होकार दर्शवते. तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनी मावशी ही झोपलेली असते. इतक्यात तिकडे नंदा येते आणि अलगद तिथे ठेवलेली एक उशी उचलते. ती उशी उचलून मग ती तेजस्विनीच्या तोंडावरती दाबू लागते आणि आता तेजस्विनी जागी होते. त्याबरोबर नंदा तिला म्हणत असते, हेच केलं असतंस नवं तू, हेच केलं असतंस नवं. तुला जेव्हा समधी प्रॉपर्टी घावली असती तेव्हा माझ्याबरोबर तू हेच केलं असतंस. ठावा आहे मला, म्हणूनच म्या इथंच
तुझा खेळ खल्लास करायलोय, समजलं काय तुला? तुझा खेळ खल्लास. आता आता सगळी प्रॉपर्टी मला मिळणार, मला. अगं, तुला डोक्यापासून पायांच्या नखापर्यंत म्या बरोबर ओळखतो. तू माझ्याबरोबर करण्याआधी म्या तुलाच संपवून टाकली. म्या संपण्याआधी तू संपणं माझ्यासाठी लई गरजेचं होतं बघ. आणि मग असं म्हणत नंदा मावशी तिच्या तोंडावर उशी दाबत असते. मनस्विनी उशी काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ते जमत नसतं आणि नंदा मस्त आता मनस्विनीला मारून टाकते. आता मनस्विनीचे हातपाय गार पडतात, लुळे पडतात आणि त्याच वेळी अचानक मनस्विनी उठून बसते आणि मनस्विनीला लक्षात येतं की हे सगळं एक वाईट स्वप्न होतं. आणि त्यावेळी आता मनस्विनीला खूप जास्त दम लागलेला असतो. मनस्विनी खूप जोरजोराने श्वास घेत असते. तर त्याबरोबर मग पटकन ती तिथे असलेला तिचा मोबाईल हातामध्ये घेते आणि मोबाईल हातामध्ये घेऊन ती किती वाजलेत हे बघत असते. तर पहाटेची वेळ असते. मग मनस्विनी म्हणते की असं म्हणतात पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात म्हणून, आणि मला तर हे एवढं भयंकर स्वप्न पडलं आहे, म्हणजे हे स्वप्न खरं नाही. काहीही झालं तरी हे स्वप्न खरं होऊन चालणार नाही आहे, नाही होऊ शकत, हे स्वप्न खरं नाही होऊ शकत, असं आता मनस्विनी म्हणत असते. मग मनस्विनी म्हणते की आजपर्यंत स्वतःच्या तालावर जगाला नाचवणारी सरकार त्या नंदा मावशीच्या तालावरती नाचते आहे. नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. मी त्या राघव कामतला, ते तेजस्विनीला असं संपवलं, असे कितीतरी काटे माझ्या वाटेतून मी काढलेत, तर मग ही नंदा काय चीज आहे? हिला संपवणं माझ्यासाठी असं कितीच अवघड असणार आहे. नाही, हिला मी संपवू शकते, पण हिला संपवणं हे माझ्या कॅटेगरीत बसत नाही. काय करू? थिंक मनस्विनी, थिंक. आणि मग तिला आठवतं की मी हिला जरी मारू शकत नसले तरी हिच्याजवळ जे पुरावे आहेत ते तर नष्ट करू शकते ना. मनस्विनी म्हणते ज्या पुराव्यांच्या जीवावर ही एवढी उड्या मारते, ते पुरावेच जर मी नाही ठेवले तर मात्र काय करेल ही नंदा मावशी? ठरलं. मग आता नंदाला घरातनं बाहेर काढायचं असेल तर माझ्याकडे हा एकमेव पर्याय आहे. आता तिला कळेल की ही सरकार नेमकी काय चीज आहे. सरकारच्या नादी लागलं की काय घडतं हे तिला कळायलाच हवं, असं सगळं आता मनस्विनी इकडे म्हणू लागते. आणि मग आता ती तिकडनं उठायला लागते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ती ठरवत असते की नंदा मावशीचा खेळ कायमचा संपवायचा म्हणजे संपवायचा. नंदा मावशीला आपण जिवंत नाहीच ठेवायचं. आणि मग म्हणून मनस्विनी ही उठते आणि आता ती उठून हळूहळू नंदा मावशीच्या खोलीकडे येत असते. तर आता नंदा मावशीच्या खोलीमध्ये ती आल्याच्या नंतर अलगद खोलीमध्ये बघते. नंदा मावशी ही समोर बेडवरती गाढ झोपलेली असते, एकदम शांत. मग मनस्विनी तिकडे येते आणि पहिली तर ती खात्री जमा करून घेते, खरंच नंदा नक्की झोपली आहे ना. मग तिच्या लक्षात येतं की हो, ही खरोखरच झोपली आहे. मग मनस्विनी काय करते? मनस्विनी हळूहळू तिच्याजवळ आता तो तिचा मोबाईल शोधायला सुरुवात करते. पहिलं तर ती तिच्या उशीजवळ तपासते. उशीजवळ तिला मोबाईल कुठेच दिसत नाही. मग मनस्विनी पुढे आता ज्या ठिकाणी नंदा मावशीचं ड्रेसिंग ड्रॉवर असतं तिकडे जाऊन चेक करते, तिकडेही सापडत नाही. मग नंदा मावशीच्या गाठोड्यामध्ये आता मनस्विनीला मोबाईल सापडणार असतोच, इतक्यात त्या ठिकाणी नंदा मावशी हलते. नंदा मावशी हल्ल्याबरोबर मग मनस्विनी लपते. त्यानंतर मग नंदा मावशी पुन्हा शांत झाल्यावर मनस्विनी तिकडनं बाहेर येते. तो फोन तिच्या हातात असतो आणि आता ती म्हणत असते बिचारी. आणि आता मग सरकार म्हणजेच मनस्विनी तिच्या रूममध्ये निघून येते. रूममध्ये आल्याच्यानंतर मग मनस्विनी ही तो फोटो, तो व्हिडिओ सगळं काही डिलीट करू लागते आणि म्हणत असते की या व्हिडिओवरनं मला ती नंदा मावशी एवढं छळत होती ना, आता नंदा मावशीकडे तो व्हिडिओच उरलेला नाही आहे. मग आता ही काय करणार आहे बघतेच. सगळं डिलीट करून टाकलं आहे मी. आता बघूया कुणाच्या जीवावरती उड्या मारते ते. आणि त्यानंतर मनस्विनी नंदाच्या खोलीत येते. बघते तर काय, बेडवरती नंदा मावशी झोपलेली नसते. मग मनस्विनी विचार करते, अरे ही गेली कुठे? मे बी किचनमध्ये गेली असेल पाणी प्यायला, बघायला हवं.
मग मनस्विनी तिकडनं खाली येते तर तिला दिसतं की नंदा मावशी जी आहे ती टी व्हीवरती बघत असते की कशा पद्धतीने मनस्विनीने तेजस्विनीला ढकललं होतं वगैरे सगळंच. आता ते बघून मनस्विनीचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात. मनस्विनी तिकडे येते आणि म्हणते, काय सुरू आहे हे, बंद कर. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते, काय सुरू आहे म्हणजे? अगं तुला तुझी लायकी दाखवायलो आहे, तू काय केलंस आणि काय घडलं ते बघ आता. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते, कळत नाही आहे का तुला मी काय सांगतेस ते? स्टॉप 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 स्टॉप. त्याबरोबर मग लगेचच नंदा ते स्टॉप करते. त्यावेळी मग मनस्विनी म्हणत असते, काय चाललं आहे तुझं? त्याबरोबर मग आता लगेचच नंदा उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय तुला काय वाटलं होतं? तू इकडनं मला हकलवण्यासाठी हे समज करणार आणि मला कळणार बी नाही? नाही नाही नाही, लई मोठी चूक केलीस बघ तू. अगं मूर्ख बाई, जर मी एकासारख्या 2 पोरी पैदा करू शकते तर मी एकासारखे शेम टू शेम डिट्टो कॉपी 2 पुरावे तयार नाही का करू शकत? काय गये? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मनस्विनी ही म्हणू लागते, ह्याचा अर्थ म्हणजे? त्याबरोबर आता नंदा मावशी म्हणते, भय ह्याचा अर्थ ह्योच आहे की माझ्याजवळ तुझ्या विरोधातला पुरावा हाय, समजलं नवं? त्याबरोबर मनस्विनी जाते आणि टी व्ही बंद करते. तिथला जो पेनड्राईव्ह असतो तो काढून हातात घेऊन येते. त्याबरोबर ती नंदा मावशीला विचारते, तुला पेनड्राईव्ह वापरता येतं खरंच? त्यावर ती म्हणते, भय का मला येऊ शकत नाही भय? तुला काय वाटलं? म्या अनाडी हाय पण मला काय येणार नाही. अगं 12 गावचं पाणी प्यायलेली हाय ही नंदा. गावाला जरी राहिली असली की नाही, गुराढोरांचं शेण जरी काढत असली की नाही, तरी बी जिथं प्रश्न स्वाभिमानाचा येतो की नाही तिथं ताबडतोब बोलायला तयार असते, समजलं नवं? आणि तू तर लई मोठी चूक केलीस. तुला काय वाटतं? अगं तू वागशील तसं चालून जाणार आहे का? नंदा मावशी ही तिला सांगत असते की तू खूप मोठी चूक केली आहेस आणि आता बघतेस ना माझ्याकडे तुझ्या विरोधातला पुरावा आहे ते. त्याबरोबर मग मनस्विनी ही आता म्हणत असते, म्हणजे तू हे सगळं ठरवून केलं होतंस? नंदा मावशी म्हणते, वय ठरवून? डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत तू नक्की कशी आहेस ना हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. मी ओळखते ना तुला, त्यामुळं मग हे समज करणं तर मला भागच होतं. माझ्याकडे हा पुरावा होता. तुला काय वाटलं होतं गं? मी काय मूर्ख आहे का वेडी आहे? हां, सगळे पुरावे असे एकत्र ठेवायला? नंदा मावशी म्हणतात मला नंदा मावशी, आणि ही नंदा मावशी की नाही 12 गावचं पाणी प्यायलेली बाई आहे. त्यामुळं मला फसवायला जायचं नाही. नाही, तुला ते मुळात जमणारच नाही आणि झेपणार बी नाही, समजलं नवं? गुपचूप मला माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा देऊन टाकायचा, नाहीतर तुझं काय होईल हे तुला माहिती आहे. तुझं हे काळं राज सगळ्यांच्या समोर आणायला आणि तुला उद्ध्वस्त करायला मला काही फार वेळ लागायचा नाही, कारण तुझ्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा तर आहे की माझ्याकडं. आता नंदा मावशी हे असं बोलल्यावर मग मात्र मनस्विनी गप्पच बसते आणि थक्क होते. त्याबरोबर नंदा मावशी म्हणते, तू माझं काय बी वाकडं करू शकत नाही, समजलं नवं? तर इकडे कबीर शपथ घेतो की नाही जर या सरकारला भीक मागायला लावली ना तर माझंसुद्धा नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही. तर दुसऱ्या बाजूला सखी मनस्विनीला विचारते, काय मग आई, या संपूर्ण संपत्तीची मालकीन व्हायला, राणी व्हायला या कामत एम्पायरची तू तयार आहेस ना? आई जे तुझं आहे ते आज तुला मिळणारच. तर इकडे काका प्रार्थना करत असतो की काहीतरी चमत्कार घडवा बाबा आणि जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू द्या. तर इकडे आता तेजस्विनी ही सुद्धा उठून उभी राहिलेली असते. तर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.